इकडे माझ्याकडे. ओके. रक्षाबंधनानिमित्त शिरसाळ येथील अपेक्षा पब्लिक स्कूलच्या वतीनं शिरसाळ पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी सर्व पोलीस बांधवांना या ठिकाणी राखी बांधून हा सण साजरी करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत मुली आहेत. काय सांगाल की या ठिकाणी तुम्ही रक्षाबंधन साजरी केलंय आणि पोलिसांना तुम्ही राखी बांधली? आज आम्ही अर्जुनेश्वर व अपेक्षा पब्लिक स्कूल मधील स्टुडंट आम्ही इथे सर्व पोलिसांना राखी बांधण्यासाठी आलो आहोत. रक्षाबंधन हा सण केवळ बहिणीने भावाला राखी बांधणे आणि भावाकडून गिफ्ट किंवा पैसे घेणे हा नसतो. बहीण भावाला राखी बांधते कारण भावाने तिची रक्षा करावी, तिचे संरक्षण करावे. त्याचसाठी आम्ही सर्वजण इथे सर्व पोलिसांना राखी बांधण्यासाठी आलो आहोत. असं तर सर्व पोलीस कर्मचारी आमची रक्षा करतातच, पण आजच्या वातावरणामध्ये मुली असुरक्षित आहेत. म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व पोलिसांनी आमची रक्षा करावी. धन्यवाद. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त अहोरात्र पोलीस जे झटतात, सुरक्षेसाठी अहोरात्र जे कार्य करतात, मुलींच्या संरक्षणासाठी अहोरात्र ते झटतात, त्यांच्या माध्यमातून आज पाहायला गेलं तर रक्षाबंधन हे पोलीस ठाण्यामध्ये साजरे करण्यात आले. आपल्यासोबत API राठोड सर आहेत. काय सांगाल सर, आज जे मुलींनी या ठिकाणी हा सण साजरी केलाय, एक तुमच्याकडून सुरक्षेची अपेक्षा देखील केलेली? सर्वांना नमस्कार. या ठिकाणी पोलीस स्टेशन शिरसाळ या ठिकाणी अर्जुनेश्वर विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी आल्या व आम्हा सर्वांना, पोलीस अधिकारी व अंमलदारांना राखी बांधल्या. त्यामुळे आम्हाला, माझ्या सर्व अंमलदारांना खूप छान वाटलं, आनंद झाला. तर याचबरोबर आम्ही तर सर्व विद्यार्थी महिलांची आम्ही काळजी घेत असतो, त्यांची सुरक्षित जबाबदारी आमच्यावर आहेच. परंतु ह्या सणाच्या निमित्ताने ती जबाबदारी अजून चांगल्या रीतीने कसं पाडता येईल याची जबाबदारी आमच्यावर आलेली आहे. ती आम्ही नक्कीच चांगल्या रीतीने जबाबदारी पूर्ण पार पाडू असं मी आपल्याला आश्वासन देतो. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाहायला गेलं तर आज रक्षाबंधनाचा सण हा संरक्षण खात्यातील सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी राबवण्यात आला. आपल्यासोबत मुख्याध्यापक सर सुद्धा आहेत. काय सांगाल, या कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आज सर्व मुलींना या ठिकाणी घेऊन, विद्यार्थिनींना घेऊन ठाण्यामध्ये रक्षाबंधन साजरे करतात? या ठिकाणी जर विचार आपण केला तर भारत देशामध्ये महाराष्ट्राचं नाव अग्रस्थान घेतलं जातं आणि महाराष्ट्रातील जे सर्वजण पोलीस आहेत हे सर्वच आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेचं संरक्षण करत आहात. मग संरक्षण करत असताना त्यांना सुद्धा या सणामध्ये त्यांचा सहभाग घेणं महत्वाचं आहे. कारण की देशाची रक्षा करण्यासाठी जसं आपण म्हणतो तरुण हे महत्वाचे असतात, तशा प्रकारे आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी पोलीस सुद्धा सक्षम आहेत. आणि सक्षम असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो प्रकार आज घडत आहेत, म्हणजे मुली असो महिला असो, या सुरक्षित करण्यासाठी आजकाल पोलीस आपलं सक्षम आहे. त्यामुळं रक्षाबंधनासाठी, त्यांच्या रक्षणाचा करण्यासाठी आपण या ठिकाणी पोलिसांना आपण या ठिकाणी राखी बांधलेली आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी रक्षाबंधन साजरी करण्यात आलं. या ठिकाणी आपल्यासोबत महिला देखील आहेत, ज्या की वर्ग शिक्षिका आहेत. काय मॅडम, काय सांगताल, या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात, आज रक्षाबंधन पोलीस ठाण्यामध्ये साजरी होत आहे? हो ना, आज आम्ही दरवर्षीप्रमाणे हे वर्ष आलो. प्रत्येक वर्षी आम्ही पोलिसांना राखी बांधण्याचं काम करतो, कारण आम्हाला माहित आहे ते आमचे जेवढे बंधू आहेत, सखे आहेत, तेवढेच ते आमच्या महिलांसाठीही उपयोगाचेच एक अग्रण्य स्थान आहेत. आणि त्यांच्या हसण्यानेच आम्ही आज सुरक्षित फिरू शकतो आणि त्यांचं नाव उज्ज्वलरित्या घेऊ शकतो. धन्यवाद. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नवीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरज, मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळ, बीड.